हे बघा लेट जातो. बर्थडे बॉय इंडिया आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपल्या भारताचा स्वतंत्र दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट स्वतंत्र झाला. जय शिवराय मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत असं. आणि आज असा 15 ऑगस्ट कारण मी आता शाळेकडे जातलो आहे. माझी जुनी शाळा असा, म्हणजे ज्या शाळेत मी शिकलो आहे त्या शाळेत आज 15 ऑगस्ट असा. तेव्हा मी आता थैसर जातलो आहे. तेव्हा तुम्ही ह्यो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर जाऊया. आता टाईम पण झालेलो असा आणि थैसर कार्यक्रम वगैरे सुरू जाऊच्या अगोदर म्हाका थैसर पोचावया, त्याच्यासाठी मी आता जात आहे. चला तर जाऊया. आणि थैसर म्हाका काय बोलायचं ना, कारण काय फक्त म्हाका आमच्या गुरुजींचो, म्हणजे आम्ही पहिली गुरुजी म्हणू, त्यांचो म्हाका फक्त आवाज ऐकायचो असा आणि शाळेतल्या मुलांचो आवाज ऐकायचो असा. मंडळी आता बाबू आणि मी चाललो आहे आता शाळेत. अरे शाळेत आज 15 ऑगस्ट असा. काय रे उठांग नसलो काय हो? मी तो काय लेट जातो. हे बघा लेट जातो. शाळेत सुरू झाला तरी अजून पावांग. तर मंडळी आता मी शाळेत पोचलो आहे. बघा ही आमची मेन गेट असा. पहिली आम्ही शाळेत होतो तेव्हाची अशी शाळा नसलेली, तेव्हा मातीयेची होती. म्हणजे आता डेव्हलप बरा केलेला असा, बऱ्यापैकी केलेला असा. आणि हे बघा हे सर सगळेजण आता उभे राहिलेले असं. हे बघा आता मुलांका शिस्त चालू असं आहे. सर गुड मॉर्निंग. सर मंडळी आता आम्ही शाळेकडे गेलो असो. हे बघा हे आमचे सगळे नागरिक उभे राहिलेले असत. बर्थडे बॉय आमचं बाबू आहे. तयारी चालू असणार. जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा जलवा तेरा जलवा तेरा कौन
सर्वांचे या ठिकाणी आपल्या मांगेली देऊळवाडी शाळेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. करूया. परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान.
शाही आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. त्या दिवशी आपण झेंडावंदन करतो, सगळे मिळून राष्ट्रगीत म्हणतो. मला माझा देश खूप आवडतो. विद्यार्थी श्रेयासोबत आपले मनोगत व्यक्त करणार आहे. छोट्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते शांतपणे ऐकून घ्यावे. माझा भारत देश आज स्वतंत्र दिन आहे. पूर्वी आपला देश इंग्रजांचे राज्य होते, किल्ले होते. म्हणून हा दिवस आनंदाने आज साजरा केला जातो. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. स्वातंत्र्य दिनाची मला ब्रेक करायचा. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचे 2 शब्द सांगणार आहे. ते शब्द मी शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी विनंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त झाला. म्हणून हा दिवस आम्ही आनंदाने उत्साहाने साजरा करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी लढा दिला. त्यामुळे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त आला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, जय भारत. देशवासिय पूज्यपूजनवाय गाडी करणारे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्याविषयी काही 2 शब्द सांगले. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी विनंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्री राजेश गवळ. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वतंत्र सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे मिळाले. भगतसिंग, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी अशा थोर पुरुषांनी देशासाठी आपले बलिदान दिले. आजच्या आधी मला 15 ऑगस्ट विषयी सांगणार. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून अशी माझी विनंती. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव रिया आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आज भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. उत्सवतील रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक वीरांना त्यांनी आपला देश घडवला. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर इयत्ता 6चे विद्यार्थी श्रुती गवस आपले गाणी जमलेल्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती. आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस आपण उत्साहाने साजरा करतो. एवढे बोलून मी माझी 2 शब्द. जय हिंद, जय. असे मी माझ्या 15 ऑगस्ट यानंतर 2 शब्द बोलणार आहे. ते असे विनंती आहे. आज माझा भारत देश आज स्वातंत्र्य दिन आहे. पूर्वी आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते, पण लोकमान्य टिळक, गांधीजी, नेहरू, बोस यांनी भारतात लढा दिले. अनेक वीरांनी बलिदान दिले व भारत देश स्वातंत्र्य झाला. एवढे बोलून मी माझ्या देखो जिसमें तेरी शान है, ते सलामी इस तरह देखो जिसमें तेरी शान है. सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है. सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक गण और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। स्वतंत्रता दिवस हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है। इस दिन 15 अगस्त को हमारा देश अंग्रेजों से पूरी तरह आज़ाद हुआ। 15 अगस्त 1947 को हमारे देश को आज़ादी मिली। स्वतंत्र सैनिकों ने आज़ादी के लिए अपनी जान तक कुर्बान कर दी। आज हमारा देश हर क्षेत्र में नया अध्याय लिख रहा है। उन सैनिकों ने कोसी लड़ा, इतना बढ़कर मैं निर्दोष संघर्ष करती। जय हिंद, जय भारत। Physical education teachers, parents, other respective ones, etc. Today we are going to celebrating our Independence Day or Republic Day on 15th August 2026. My dear brothers and sisters, in fact, at that time before the independence of our India, the foreigners ruled over our India and they made our Indian people their gulams. So the people of our India don't happy at all. They were very unhappy and sad. They don't like the foreigners' bad behavior. Same thing was happened to some of the great persons in our
India. They also don't like the foreigners that behavior. So one day they decided to try the lessons with the foreigners and declare war against them. Some days were passed and the day of war was suddenly began to change very soon. As the war started between India and foreign, within no time in the open field, our Indians fought against the foreigners with great force, grace and skill, with guns, bombs and ammunition. The result was that our Indians defeated the foreigners very badly and ran off to them from our India. The foreigners were very afraid to our Indians, so they left our India and ran off from here and went to their country. After that, our Indians laid the Indian national flapping flag very high, looked like to touch the sky. In that way, our Indians won the race of battle against the foreigners. Our Indians conquered moreover whole India and spread peace, independence and freedom all over the country. And at last, our Indians independented our India on 15th August 1947. So I wish you all the best and good morning in this third session. Many happy returns of the day. Have a good luck and peace in your day-to-day life. Do and talk something good for our India. Always think better in your life. A lot of thanks to everyone here. God bless you to all present here. Once again, I wish you all the best and good morning in this third session. So meet again on same day, same place and same time. Next Independence Day or a Republic Day, that will be. Come on, 15th August 2027. Till then, thank you very much and goodbye. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मुलाने इकडे छान भाषण केले. सर्वांनी आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा त्यांनी काय म्हटलं होतं, आम्ही इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालो. देश आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी राजगुरू भगतसिंग बरेच मोठ्या नेत्यांनी त्यावेळी स्वतंत्र्यासाठी प्रयत्न केला. पण इंग्रजांच्या गुलामीतील मुक्त झालो प्रत्येक मुलाने आपल्या भाषणामध्ये, हे आपण जरा कमी करूया. कशाला की आमच्या 2 वर्षानंतर चीन जपानकडून मुक्त झालं. पण त्यांनी आजपर्यंत आपल्या मुलांना सांगत नाही की आपण जपानच्या गुलामीतून मुक्त होतो. त्यामुळे गुलाम जो आम्ही मुलांना आम्ही शिकवतो हे जर आम्ही कमी करायला पाहिजे. त्यांनी तिकडे काय केलं माहिती, चीनने काय केलं, ते जे काही जपानच्या त्यांचे पुतळे होते, जे रस्ते त्यांच्या नावाने होते, सर्व नष्ट करून टाकले. म्हणजे आम्ही गुलाम वगैरे तरी उचलून टाकले सर्व. तसं भारताने केलं पाहिजे. आणि मुलांना आम्ही गुलाम आहोत हे न शिकवता आम्ही फक्त तेच आपलं स्वतंत्र झाला, स्वतंत्र आम्ही आहोत आता, एवढं शिकवायला पाहिजे. गुलाम हा शब्द आमच्या मुलाच्या ज्यातून काढून टाकला पाहिजे. एवढं मी सांगून माझे 2 शब्द जय हिंद. आमची पण उत्सुक आहे. भारत सरकारचा एक कार्यक्रम त्यांनी उपक्रम देशाच्या विकासात युवकांच्या शक्तीचे महत्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी अंमली पदार्थ मुक्त भारत मोहिमेत सहभागी होणे खूप महत्वाचे आहे. देशाचे हे आव्हान स्वीकारत आज आपण नशामुक्त भारत अभियान अंतर्गत येऊन प्रतिज्ञा करतो की केवळ समाज, कुटुंब, मित्रच नव्हे, मुक्त होऊ. कारण बदलाची सुरुवात आपला जिल्हा, आपले राज्य अंमली पदार्थ मुक्त करण्याचा मी प्रतिज्ञा करतो की माझा देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करेन. जय हिंद. त्या तिरंग्याला असं म्हणतात तेवढंच फडकताना पाहून आपल्या सगळ्यांना भारतीय असल्याचा अभिमान आहे.
तिरंग्याची शान हीच खरी आपली ओळख आहे. या तिरंग्याला मी वंदन करून कार्यक्रमाचा समारोप म्हणजेच आभार प्रदर्शनाकडे वळतो. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या आपल्या शाळेमध्ये अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण हा ध्वजारोहण स्वातंत्र्य दिन कार्यक्रम उत्साहात साजरा संपन्न केला. तसेच आता या स्वातंत्र्य दिनानिमित्त आलेले गावातील सर्व ग्रामस्थ, माझे विद्यार्थी, सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच आपल्या गावातील मान्य श्री सुनील गवस उपसरपंच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप मनस्वी आभारी आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आर्या कृष्णा गवस हिने अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी केलं आहे, तिथेही खूप खूप आभार. आणि आपल्या शाळेतील या बालमित्रांनी खूप छान असे भाषण या ठिकाणी केले, त्याचे खूप खूप आभार. तसेच शाळेचे आमचे सहकारी शिक्षक उपाध्याय सर यांनीही नशामुक्त भारत प्रतिज्ञा शपथ आपण घेतली आहे सर्वांनी. आणि आपला तरुण वर्ग, तरुण पिढी व्यसनाची आहारी न जाता आपण आपला देश व्यसनमुक्त करूया. जो कोणी व्यसनाच्या आहारी जाईल त्याला आपण त्या व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न करूया. जबाबदारी आपण स्वीकारू. आपलं गाव, आपलं राज्य, देश व्यसनमुक्त करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. त्यांचे खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन सहकारी शिक्षक डोंगरे सर यांनीही केले, त्यांचेही खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी खूप खूप मनस्वी आभार. आणि अध्यक्षतेच्या वतीने हा कार्यक्रम संपला मी असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, अशा प्रकारे आमचो कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेलो असा स्वातंत्र्य दिनाचो. तर म्हाका मी जाता जाता एकच सांगतोय की माझे विद्यार्थी असत त्यांच्यानी ह्याच्यात जास्तीत जास्त लक्ष दिवचा. कारण काय, आम्ही ज्या शाळेसून शिकान भायर पडलो म्हणून ती शाळा अशी अर्धवट सोडून जायना ना. कारण काय, जे कार्यक्रम शाळेत असतात तेका प्रत्येकान सहभागी जावचा आणि त्यांच्यानी जास्तीत प्रमाणात ह्याच्यात सहभागी जावचा. कारण काय, आमका ज्या गुरुजींचा मार्गदर्शन लागला ते पण गुरुजी तुमका नावां सांगतोय. काळे गुरुजी, बगळे गुरुजी, पेडणेकर गुरुजी, गवस गुरुजी, पवार गुरुजी, राठोर गुरुजी ह्यांचा सगळ्यांचा आमका मार्गदर्शन लागान आम्ही ह्या शाळेसून बाहेर पडलेलो असो. तर आमका मोठेपण येता कामा नये. कारण काय, जे शाळेत जे कार्यक्रम जातात त्याच्यात आम्ही सहभागी जावचा. आणि म्हाका तर वाटतं माझे विद्यार्थी असतात त्यांच्यानी सहभागी जावचा. चला तर ह्यो व्हिडिओ आम्ही हायसर स्टॉप करतोय. जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ घातलेले नोटिफिकेशन माझा तुमका पहिला मेळटला. धन्यवाद. जय शिवराय.